नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहे. चला तर व्हिडिओला सुरू करूयात. एका अधिकाऱ्याबद्दल बोलणार आहे मी, ज्यांचे नाव आहे तुकाराम मुंढे सर. त्यांचं नाव ऐकलं की निष्ठा आणि प्रामाणिकपणा हा येतोच आणि कर्तव्यनिष्ठा पण आठवते, म्हणजे आहेत तुकाराम मुंढे सर. आज मी अशा एका अधिकाऱ्याबद्दल बोलणार आहे, ज्यांचं नाव घेतलं की प्रामाणिकपणा, स्थिर आणि कर्तव्यनिष्ठा आठवते, ते म्हणजे तुकाराम मुंढे सर. मित्रांनो, आजच्या काळात अनेक लोक परिस्थिती पाहून काम करतात, पण काही लोक असे असतात जे नियमानुसार काम करतात. तुकाराम मुंढे सर हे त्यापैकी एक आहेत. काही लोक परिस्थिती पाहून काम करतात, पण काही लोक असे असतात जे नियमानुसार काम करतात. तुकाराम मुंढे सर हे त्यापैकी एक आहेत, ज्यांनी जिथे काम केलं तिथे स्थिर, पारदर्शक आणि जनतेचा हितला प्राधान केले. सरांनी अनेक वेळा चुकीच्या गोष्टींना विरोध केला, मग ती कोणती का चूक असो, त्यांनी नेहमी नियमाचे पालन करण्यावर भर दिला. त्यामुळे काही लोक त्यांना धमक्यासुद्धा देतात, त्यांचं कौतुक करतात, तर काही लोक त्यांना जीवे मारण्याच्या अशा अनेक धमक्या देतात, तर काही त्यांच्यावर टीका देखील करतात. पण त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे सुरूच ठेवलेलं आहे. ते कधी कोणाच्या भीतीनुसार बंद केलेलं नाही आहे. प्रामाणिकपणे हे काम सुरू ठेवलेलं आहे. आजच्या तरुणांनी त्यांच्याकडून एक गोष्ट नक्की शिकायला हवी, ती म्हणजे कोणतेही काम मनापासून आणि प्रामाणिकपणे करणे. यश मिळण्यासाठी शॉर्टकट नसतो. मेहनत, स्थिर आणि प्रामाणिकपणा हेच खरे पैशाचे रहस्य आहे. तुकाराम मुंढे सर आपल्याला शिकवतात की परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य गोष्टीसाठी उभे राहायला हवे. लोक काय म्हणतील याची चिंता न करता आपले कर्तव्य पार पाडायला हवे. आज अनेक तरुण सरकारी नोकरी करतात, स्पर्धा परीक्षा किंवा स्वतःच्या व्यवसायासाठी मेहनत घेत आहेत. अशा प्रत्येक तरुणांसाठी तुकाराम मुंढे सर हे प्रेरणास्थीर आहेत, कारण त्यांनी दाखवून दिलं आहे की प्रामाणिकपणा काम करणारा माणूस कधीच हारत नाही. मित्रांनो, आपल्यालाही आपल्या आयुष्यात स्थिर, वेळेचे महत्त्व आणि प्रामाणिकपणा जपायला हवा, कारण मोठेपण पदामुळे नाही तर आपल्या कामामुळे मिळतो. खरं आहे बरं का? चला आपण सर्वजण आज एक संकल्प करूया की कोणतेही काम प्रामाणिकपणे करू, नियमाचे पालन करू आणि समाजासाठी चांगले योगदान देऊ. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुकाराम मुंढे सर हे आपल्या भारतासाठी काय काय करू शकतात तेही कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज सरांची बदली नका करू. त्यांना खूप मोठ्या धमक्या येत आहेत. ते खूप असे भेसळ बंद करीत आहेत ना ते सर, तर त्यांना अशा खूप धमक्या येत आहेत, म्हणजे हे करायलाच तू, ते करायलाच तू. तर त्यांना गोळी मारसुद्धा म्हणजे अटॅक झालेला आहे. प्लीज अशा धमक्या नका देऊ, कारण जो जिद्दीने आणि मनापासून काम करतो का त्याच्यामागे हे असे 1000 कुत्रे लागलेलेच असतात. त्या कुत्र्याकडे लक्ष न देता तुकाराम मुंढे हे सर नीतीने आणि प्रामाणिकपणे आपलं काम पार पाडत आहेत. अशा ह्या सरांसाठी एक चांगलं कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि सरांसाठी 2-3 शब्द मी बोलून व्हिडिओ बनवला आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये माझं काही चुकलं असेल तर प्लीज मला मोठं मन करून माफ करा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.